महाराष्ट्रात सरकारी अधिकारी बनण्याचं स्वप्न जवळजवळ प्रत्येक विद्यार्थ्याचं असतं आणि हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी एमपीएससी हा सर्वात मोठा मार्ग मानला जातो। आजचा हा व्हिडिओ पूर्णपणे सुरुवातीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे। एमपीएससी म्हणजे काय, कोणकोणती पदं मिळतात, परीक्षेची रचना कशी असते, हे सगळं आपण अगदी सोप्या भाषेत पाहणार आहोत। एमपीएससी म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग। ही एक संविधानिक संस्था आहे जी महाराष्ट्र सरकारमधील विविध गटांच्या पदांसाठी अधिकारी निवडण्याचं काम करते। राज्यांमधील जवळजवळ प्रत्येक विभाग, महसूल, पोलीस, प्रशासन, अर्थ, शहरी विकास, ग्रामीण विकास इत्यादी या सर्व विभागांसाठी एमपीएससी परीक्षा घेते। एमपीएससीची मुख्य जबाबदारी म्हणजे परीक्षा घेणे, उमेदवारांची निवड करणे आणि सरकारी पदांवर नियुक्ती करणे। एमपीएससीमधून मिळणारी प्रमुख पदे: क्लास 1 पदे: उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, सहाय्यक आयुक्त, उपनिबंधक, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, तहसीलदार। क्लास 2 पदे: नायब तहसीलदार, विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक विभागीय अधिकारी, राज्यकर निरीक्षक। क्लास 3 पदे: लिपिकटंकलेखक, कर सहाय्यक, उद्योग निरीक्षक, एक्साइज अधिकारी, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक। प्रत्येक पदाच्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या असल्या तरी राज्य प्रशासन चालवण्यात ही सर्व पदे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात। इतर विभागीय व विशेष परीक्षा यामध्ये प्रामुख्याने अभियांत्रिकी सेवा, कृषी सेवा, वन विभाग आणि इतर विशेष परीक्षा सामावलेल्या असतात। या प्रत्येक परीक्षेची पद्धत, अभ्यासक्रम आणि तयारी वेगवेगळी असते। पुढील भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत: पात्रता, वयोमर्यादा व वयातील सवलती, शैक्षणिक अटी, प्रिलिम्स आणि मेन्स परीक्षेची पूर्ण रचना। म्हणून पार्ट 2 नक्की पहा।